सामना अगदी रोमांचक झाला. एक बॉल मध्ये एक धावेची गरज आहे. तर नमस्कार मंडळी, मी निघालो आज क्रिकेट खेळण्यासाठी. बावी या ठिकाणी सर्व प्लेयर एकत्र आले. आनंदतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावी या ठिकाणी या टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या. सलग 5 सामने जिंकत आमची टीम सेमीफायनलला दाखल झाली होती. माळुंबरा विरुद्ध सिंदफळ अशी सेमीफायनलचा मुकाबला सुरू झाला. प्रथम आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला. आमचे फलंदाज एका पाठोपाठ एक बादच होत गेले. प्रदीप शिंदे वगळता एकही बॅट्समॅन टिका धरू शकला नाही. नंतर मी आलो फलंदाजीला. पंक्तीला बसलो आणि बुंदी संपली अशा अवस्था माझी झाली, कारण मी आलो आणि 6 ओव्हर संपल्या. आमच्या संघाने माळुंबरा संघाला 6 ओव्हर मध्ये फक्त 51 रनाचं टार्गेट दिलं. आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि सामना आला 1 बॉल 1 रनवर. आणि आम्ही अटीतटीचा सामना हारलो आणि 3ऱ्या क्रमांकावर आम्हाला समाधान मानावं लागलं. फायनल मॅच बावी विरुद्ध माळुंबरा असा झाला. बावी संघाने 7 ओव्हर मध्ये 93 धावाचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात माळुंबरा संघाने 4 बॉल शिल्लक ठेवत अप्रतिम मॅच जिंकली. बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करावं असं आयोजकांनी मला विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी ते सूत्रसंचालन केलं. सेमीफायनल मध्ये माळुंबरा विरुद्ध सिंदफळ असा मुकाबला झाला. त्यामध्ये माळुंबरा संघ विजयी होऊन फायनलला गेला आणि 3rd क्रमांकाचं बक्षीस या सिंदफळ क्रिकेट संघाला जातं. आमच्या संघाला सन्मान चिन्ह व रोख 11,000 रुपये देण्यात आले. त्याचबरोबर उपविजेता संघ बावी होता, त्यांचाही सन्मान करण्यात आला. बावी संघाकडून सिद्धू जाधव याने 11 सिक्स मारत 70 धावाची खेळी केली, तर माळुंबरा संघाकडून किशोर जाधव याने 10 सिक्स मारत 64 धावाची खेळी करून आपल्या टीमला चॅम्पियन बनवलं. 31,000 रुपये देत माळुंबरा संघाचा सन्मान करण्यात आला.